या ठिकाणी हा जो टाइप्स आहे वेळेच्या संदर्भात आहे. सविताने सोमवारी 2.25 आणि मंगळवारी 1.50 तास अभ्यास केला. असा एकाड एक दिवस करत करत 5 दिवस अभ्यास केलेला आहे. तर तिचा अभ्यासाचा एकूण कालावधी किती? म्हणजेच काय की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे 5 दिवस सलगतेने सविताने अभ्यास केला. मात्र तो जो अभ्यासाचा कालावधी आहे या ठिकाणी देण्यात आलेला आहे पॉइंटमध्ये. कशामध्ये? पॉइंटमध्ये, म्हणजे दशमलव चिन्हामध्ये देण्यात आलेला आहे. म्हणून आपल्याला कॉन्सेप्ट थोडीशी लक्षात घ्यावं लागेल. जर कोणतीही वेळ पॉइंटमध्ये जर दिलेली असेल तर त्याला गुणिले 60 करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी 2.25 जे आहे ना याले गुणिले 60 करावं लागेल. ह्या वेळेला म्हणजेच ह्या मिनिटाला गुणिले 60 करावं लागेल. कारण की प्रॉब्लेम आहे या ठिकाणी 0.25 आहे म्हणून मल्टिपल बाय 60. तर याचं कन्व्हर्जन काय होणार? या ठिकाणी बघा हा शून्य तर आपण काढूनच टाकायचा, फक्त गुणिले 6 करायचं. 6 पंचे 30, 3 आले हातचे, साइन 2 12 3 किती? 15. म्हणजे या ठिकाणी आले असे 150. मग हा झिरो आणि हा झिरो कट करून टाकायचा. हे 2 झिरो तर कटच करून टाकायचे, नो व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजेच एक प्रकारे गुणिले 6च केले तरी चालते. मग या ठिकाणी काय आहे? 2 तास 15 मिनिटे झाले. 2.25 म्हणजे 2 तास 15 मिनिटे होतात. याला गुणिले फक्त 6 करा, म्हणजे सरळ सरळ 6 पंचे एक्झॅक्टली 60 करावं लागते. हा झिरो इथे घेतला, 6 पंचे 30, 3 साइन 2 12 3 किती? 15. हे 2 झिरो कट करून टाकायचे, म्हणजे 2 तास 15 मिनिटे झाले. ठीक आहे, याही स्वरूपात आपल्याला करता येते, परंतु आपण काय करणार आहोत? डायरेक्ट याला सॉल्व्ह करणार. कसं बघा, या ठिकाणी किती दिवस? तर 5 दिवस. जर मित्रा 5 दिवस असेल तर याचे तुकडे करायचे 2. कसे? क्रमांक तर 2 संख्या, म्हणजे 3 आणि 2. आधी मोठी घ्यायची नंतर लहान घ्यायची. जर या ठिकाणी एक आठवडा जर आलेला असेल तर आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, याचे तुकडे करायचे 2, जसं की 4 आणि 3. जर या ठिकाणी 3च दिवस आलेले असेल तर साहजिकच तुम्ही याच्यावर कट करणार आहे 2 आणि 1 मध्ये. हे फक्त तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी 5 दिवस अभ्यास केला म्हणून आपल्याला याला गुणिले काय करायचे? तर याले गुणिले करायचे 3 आणि याला गुणिले करायचे 2, कारण सलगतेने 5 दिवस अभ्यास केलेला आहे, सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत. मग आपण इथं सॉल्व्ह करणार. 2.25 गुणिले किती? 3 आणि प्लस इकडे काय करणार? तर सरळ सरळ 1.50 गुणिले किती? तर 2. ठीक आहे, या ठिकाणी 25 3 75 आणि 3 2 किती? 6. 6.75 झाले. या ठिकाणी दीडचा काय होतो? सरळ सरळ 3 होऊन जातो, है की नाही? 0 5 2 10 आणि इथं 3 वेगवेगळे 3 झाले. आता हे पॉईंटच्या स्वरूपात आहे. हे काय आहे? पॉईंटच्या स्वरूपात. आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे या दोहोंची बेरीज करा. शेवटी आपण गुणिले 6 करत बसू. या ठिकाणी या दोहोंची बेरीज करा, ती बेरीज सरळ सरळ येते. या ठिकाणी 75 जैसे ते राहणार आणि 6 आणि 3 किती होते? 9. 9.75 होतात मित्रांनो. एकूण तास पॉइंटमध्ये 9.75 होते. पॉइंट म्हटलं मी. आता हे जे 9 पॉइंट आहे की नाही 75, याला फक्त गुणिले 6 करा, बस झालं आन्सर. याला गुणिले 6 म्हणजे 60 करा. हा शून्य इथं, 6 पंचे 30, 3 सायन्स 42 आणि 3 किती? 45. हे 2 शून्य कट करून टाका आणि हे 9, म्हणजे 9 तास 45 मिनिटे होतात. मित्रांनो 9 तास 45 मिनिटे तर इथं कुठेच नाही. 9 तास 35 आहे. आपण नजर चुकीने असं आपल्याला वाटतं की पहिले आन्सर असेल, तर परंतु पहिले आन्सर नाही आहे, कारण की आपण काढलेलं आहे 9 तास 45 मिनिटे. आता हे असं झालं, हे कोलनमध्ये ही खरी वेळ असते. झालं, म्हणजे हे ऑप्शन रॉंग आहे. देन हेही ऑप्शन रॉंग आहे. मग काय करायचं? याला मिनिटाच्या स्वरूपात आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. याला जर का मिनिटाच्या स्वरूपात कन्वर्ट केलं तर हे 45 मिनिटे जैसे तेच राहणार. हे 9 तास म्हणजे गुणिले 60 मिनिट, 9 सकम 54 म्हणजे 540 मिनिटे याचे झाले. आणि हे याच्यामध्ये 45 ॲड केल्यानंतर 585 मिनिटे याचं कन्वर्जन होते. अर्थात सविताने 585 मिनिटे 5 दिवसामध्ये अभ्यास केलेला आहे. 9 तास 45 मिनिटे केलेला आहे, परंतु ऑप्शन तसं नाही, म्हणून 5 तास 45 मिनिटे हे त्याचा राईट आन्सर येणार आहे. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. म्हणजे तुम्ही काय करायचं? गुणिले 3 गुणिले 2 त्याची बेरीज आणि त्याचं कन्वर्जन करायचं, म्हणजे तुमचं आन्सर विदिन सम सेकंडमध्ये निघून जाते. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. दुसरा, आता
एकतर टाईप आपण समजून घेतला, मात्र यावर आपल्याला 10 प्रश्न घ्यायचे आहे मित्रा. सरिताने सोमवारी 2.25 आणि मंगळवारी 1.15 तास अभ्यास केला, असा एकूण एक आठवडा अभ्यास केलेला आहे. एक आठवडा म्हटलं तर त्याच्याला कन्व्हर्जन होणार आहे 4 आणि 3 मध्ये. बघा कसं, तर या ठिकाणी बघा, सोमवारपासून तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार म्हणजे पूर्ण आठवडाभर. या ठिकाणी 2.25 आपण लिहून घेणार. ठीक आहे, त्याले गुणिले काय करणार, तर सरळ सरळ 4 प्लस करणार. या ठिकाणी काय आहे, 1.15 आहे, गुणिले काय करणार, तर या ठिकाणी 3 करणार. या ठिकाणी 0, 5 चूक 20, 2, 4 दुनी 8, 8 2 10, 1, 4 दुनी 8 आणि किती 9, हे झाले 9 तास. आणि या ठिकाणी 15 त्रिक 45 म्हणजे हे झाले 3.45 तास. आता दोहोंची बेरीज जर का केली तर हे 45 जैसे ते राहतात आणि या ठिकाणी 9 3 होते 12.45 तास त्या सरिताने स्टडी केलेले आहे. परंतु 12.45 तास या ठिकाणी आहे का, नाही. 12.45 म्हणजे ह्या 0.45ला गुणिले काय करावं लागेल मित्रा, तर सरळ सरळ गुणिले 60 करावं लागेल. 60 केल्यानंतर हा 0 इथं, 6 5 30, 3 6 24 आणि 3 27 होतात. 27 झाले. या ठिकाणी हे 12 जैसे ते म्हणजेच 12 तास 27 मिनिटे येतात. 12 तास 27 मिनिटे आहे का इथं, हे 12 तास 17 मिनिटे आहे, रॉंग. 12 तास 27 मिनिटे आहे का, नाही. 11 तास 27 मिनिटे आहे, हे रॉंग. आता याला कन्व्हर्ट करावं लागेल. कसं बघा, 12 तास 27 मिनिटे हे 27 जैसे ते ठेवावं लागेल. याले गुणिले किती, तर 60, 12 सकम किती 72 म्हणजे हे 720 मिनिटे झाले 12 तासाचे. याच्यामध्ये 27 ऍड केले तर या ठिकाणी 747 मिनिटे येतात. 747 मिनिटे सरिताने एक आठवड्यामध्ये स्टडी केलेला आहे, म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. चला सेकंड क्वेश्चन घेऊया. श्रेयाने सोमवारी 2.35 आणि मंगळवारी 1.25 तास अभ्यास केला. एक असा एकूण 5 दिवस अभ्यास केला. 5 दिवस म्हणजे 3 आणि या ठिकाणी 2. ठीक आहे, आता आपण काय करणार, इथे बघा 2.35 राईट लिहून घेतलं, गुणिले किती करणार, तर या ठिकाणी 3 झालं. इकडे प्लस केलं तर इकडे आहे 1.25 तास, गुणिले किती करणार 2. या ठिकाणी 3 5 15, हातचा 1 3 2 3 3 9 1 किती 10, हातचा 1 3 2 6 किती 7, 7.5 या ठिकाणी तास झाले. या ठिकाणी 25 2 50 आणि 2 1 2 म्हणजे इथं झाले 2.50. या दोनची जर बेरीज केली तर सरळ सरळ ह्या 0 आणि ह्या 5 म्हणजे 5, हा 5 आणि 0 म्हणजे 5 आणि 7 आणि 2 किती 9, 9.55 तास श्रेयाने सोमवारपासून सलगतेने 5 दिवस स्टडी केलेला आहे. परंतु हे आन्सर आपल्याला 9.55 गुणिले काय करायला लागेल, आता इथं 60 करावं लागेल. ठीक आहे, 60 केल्यानंतर सरळ आपल्याला दिसून येते तास आणि मिनिटे. तास आणि मिनिटे म्हणजेच या ठिकाणी 0 6 5 30 3 6 5 30 आणि 3 33 म्हणजे या ठिकाणी हे 2 0 कट करून टाकायचे. 9 तास 33 मिनिटे झालेले आहे. 9 तास 33 मिनिटे. ठीक आहे, 9 तास किती 33 मिनिटे. म्हणजेच आपण बघायचं या ठिकाणी 9 तास 43 आहे, 8 तास 33 आहे, म्हणजे हे दोन्ही ऑप्शन रॉंग आहे. आता आपल्याला याला मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी गुणिले किती, तर 60, 9 सकम 54, 9 सकम 54 म्हणजे 540 मध्ये 33 मिळवले तर 573 मिनिटे येतात. 573 मिनिटे श्रेयाने सोमवारपासून तर सलगतेने 5 तास स्टडी केलेला आहे, म्हणून फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रियाने सोमवारी 1.05 आणि मंगळवारी 1.75 तास स्टडी केलेला आहे. 1.05 परंतु किती दिवस, एक आठवडा 7 दिवस. 7 दिवस या ठिकाणी दिलेला आहे. 4 आणि 3 आपल्याला मल्टिपल बाय करावं लागेल. गुणिले या ठिकाणी 4 करणार प्लस 1.75 गुणिले या ठिकाणी काय करणार मित्रा, तर 3 करणार. या ठिकाणी 4 5 20 आणि 4 1 4 म्हणजे इथं झाले 4.20 तास. या ठिकाणी 3 5 15, हातचा 1 3 7 21 आणि 1 होते 22. आजचे 2 आले, 3 1 3 3 2 किती 5 म्हणजे या ठिकाणी आले 5.25. दोनची बेरीज ज्यावेळेस आपण करतो तर त्यामध्ये काय निघतं बघा, हे 25 आणि 20 म्हणजेच झाले 45 झालं. 5 आणि 4 किती 9, 9.45 तास एका आठवड्यामध्ये त्या प्रियाने स्टडी केलेला आहे. मात्र आपल्याला
ऑप्शनमध्ये बघावं लागेल, त्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल. 9.45 बघा, 9.45 तास म्हणजेच आपल्याला याला मल्टिपल बाय 60 करावं लागेल. झालं. इथं 0, 6 पंचे 30, 3 7 24 आणि 3 27 होतात. 27 9 तास 27 मिनिटे असं राईट आन्सर येते. 9 तास 27 मिनिटे आहे का या ठिकाणी? नाही. म्हणून आपल्याला याला मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल. 9 तास 27 मिनिटे याला मल्टिपल बाय 60, कारण की 60 मिनिटे म्हणजे 1 तास होते म्हणून. या ठिकाणी 0, 9 सकम किती 54, 540 मिनिटे झाले. याच्यामध्ये 20 27 ऍड केले, 7 या ठिकाणी 6 आणि इथं 5 567 मिनिटे असं राईट आन्सर येते. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. चौथा प्रश्न. मनप्रीतने सोमवारी 1.15 आणि मंगळवारी 2.50 तास अभ्यास केला. एक आड एक असा 5 दिवस अभ्यास केला, तर त्याच्या अभ्यासाचा एकूण कालावधी किती? इट्स व्हेरी सिम्पल टू फाइंड आउट. या ठिकाणी 1.15 घेतले, मल्टिपल बाय काय करणार? 5 दिवस आहे म्हणून 3 आणि 2 असा त्याचा कट ऑफ होतो. सो या ठिकाणी 3, त्याच्यानंतर 2.50 मल्टिपल बाय किती? 2. या ठिकाणी सरळ येतं 15 3 45 आणि 3 1 3 3.45 झाले. या ठिकाणी काय येतं? 2.5 डायरेक्ट 5 येते म्हणून या ठिकाणी 5 असं लिहून घेतलं. 2ची जर बेरीज केली तर 8.45 तास येते मित्रांनो. 8.45 तास यालाच आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल. जसं की 8.45 तास झाले, मल्टिपल बाय काय करावं लागेल? या ठिकाणी मल्टिपल बाय 60 करावं लागेल. झाला. 0 इथं टाकला, 6 पंचे 30, या ठिकाणी 3 7 24 ने 3 किती होते? 27 आणि या ठिकाणी 8 तास 27 मिनिटे येतात. 8 तास 27 मिनिटे डायरेक्टच आहे या ठिकाणी. डायरेक्ट म्हणजेच डायरेक्ट आन्सर आला 8 तास 27 मिनिटे. जर नसतं तर काय आलं असतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. रामने सोमवारी 2.25 आणि मंगळवारी 1.75 तास अभ्यास केलेला आहे. एक आड एक एकूण 7 दिवस अभ्यास केला, म्हणजे एक आठवडा अभ्यास केला, म्हणून याचं कन्वर्जन होणार आहे, कट ऑफ होणार आहे 4 3चा. या ठिकाणी आपण काय करणार? सरळच त्याला लिहून घेणार. 2.25 गुणिले किती मित्रा? तर 4, सव्वा 2. ठीक आहे. हे 9 होणार. या ठिकाणी 4 पंचे 20, 2 4 2 8 आणि 2 10, 1 4 2 8 आणि 1 किती 9, हे झाले 9 तास. आता या ठिकाणी प्लस काय येणार आहे? 1.75 1.75 गुणिले किती? तर 3 3 5 15, हात चला 1 3 7 21 आणि 1 होतं 22. 2 3 1 3 आणि 2 किती? 5, म्हणजे 5.25 झाले. या दोहोंची जर आपण बेरीज केली तर ते सरळ 9 5 14 14.25 तास होते. 14.25 तासाला आपल्याला कन्वर्ट करायला लागेल मित्रा. कसं बघा? 14.25 म्हणजे 14.25, हे 25 मिनिटं तर आपल्याला आलेच. 25 मिनिटं नाही, याला कन्वर्ट करावं लागेल. याला कन्वर्ट म्हणजे गुणिले 60 झालं. 0 6 पंचे 30, 3 साइन 2 12 3 किती? 15, म्हणजे या ठिकाणी 0 0 कॅन्सल झाले, तिथं 15 मिनिटे आले. 14 तास 15 मिनिटे आन्सर येते. 14 तास 15 मिनिटे आहे का या ठिकाणी? सो आहे. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 14 तास 15 मिनिटेच बरोबर आन्सर निघालेला आहे. 6वा प्रश्न. प्रकाशने बुधवारी 3.20 आणि गुरुवारी 2.10 तास स्टडी केलेला आहे. एक आड एक असा एकूण 5 दिवस स्टडी केलेला आहे प्रकाशने. तर त्याच्या अभ्यासाचा कालावधी किती? इट्स व्हेरी सिम्पल ना फाइंड आउट. येस. सो 3.25 असं 3.20 आहे, गुणिले किती किती दिवस? तर 5 दिवस. 5 दिवस म्हणजे 3 आणि 2चा कट ऑफ येतो. या ठिकाणी 3 घ्यायचे, झालं. प्लस या ठिकाणी काय आहे? तर 2.10 गुणिले सरळ तुम्ही 2 घेणार. या ठिकाणी 0 3 2 किती? 6 3 3 किती? 9 9.60 तास स्टडी पहिल्या 3 दिवसामध्ये. त्याच्यानंतर उर्वरित 2 दिवसामध्ये 4.20 तास स्टडी होतो. या दोनची जर बेरीज केली तर सरळ 60 आणि 20 होते 80, झालं. आणि 9 आणि 4 होते 13.80 तास स्टडी झालेला आहे 5 दिवसामध्ये प्रकाशकडून. आता याला कन्वर्ट आपण करूया. कसं बघा की सरळ या ठिकाणी दिसून येतं ना, गुणिले किती करणार आपण? 60 करणार. या ठिकाणी 0 0 म्हणजेच 2 0 दिले आणि ते कटही करून टाकले. साइन 48 मिनिटे आपल्याला सापडले. 13 तास 48 मिनिटे असं राईट आन्सर येते. आता 13 तास 48 मिनिटे
याला 13 तास 48 मिनिटे झालं आहे का ऑप्शन? 13 तास 48 मिनिटे नाही, 13 तास 38 मिनिटे आहे रॉंग, आणि 14 तास 48 मिनिटे आहे रॉंग. आता आपल्याला याला मिनिटामध्ये कन्वर्ट करावंच लागणार आहे. ठीक आहे. आता गुणिले काय करणार आपण इथं? गुणिले 60 करणार. याला 0 घेतला, 13 सकम 78 म्हणजेच या ठिकाणी 780 आले. 780 मध्ये हे 48 ऍड केले, मग आपलं प्रॉपर आन्सर निघते मिनिटामध्ये. या ठिकाणी 8 8 4 किती? 12, हात चावला 1, इथे येते 8, म्हणजे 828 मिनिटे प्रकाशने 5 दिवसामध्ये अभ्यास केलेला आहे. 828 मिनिटे. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. 7वा प्रश्न. सीमाने बुधवारी 7.15 आणि गुरुवारी 7.35 तास अभ्यास केलेला आहे. एक एकूण 3 दिवस अभ्यास केला. आता 3 दिवस प्रथम तास आलं म्हणून इथं 2 आणि 1 घेणार. म्हणून या ठिकाणी 7.15 गुणिले किती? 2. या ठिकाणी काय येणार आहे? 15 दोन्ही 30 आणि 7 दोन्ही किती? 2 पंचे 10, 1 2 3 आणि इथं 7 दोन्ही 14. 14.30 तास स्टडी झालेल्या पहिल्या 2 दिवसामध्ये. त्यानंतर 7.35 गुणिले किती करणार? 1, म्हणजे हे सरळ सरळ 7.35 आले. ठीक आहे. या दोनची जर बेरीज केली तर ती बेरीज अशी येते 30 आणि 35 म्हणजे हे येतं 0.65 आणि हे 14 आणि 7 हे बरोबर 21 होतात. आता हे 21.65 तास झालं मित्र. यालाच आपल्याला मिनिटामध्ये जर का कन्वर्ट करायचं असेल, पहिले तर बघायचं याला गुणिले किती करणार आपण? 60 करणार. या ठिकाणी 0 आला, 6 पंचे 30, 3 आले, 6 7 36 आणि 3 होतात 39. हे झाले 39. हे 2 शून्य कट झाले म्हणजे 21 तास 39 मिनिटे आन्सर येते. 21 तास 39 मिनिटे अशा स्वरूपात आन्सर आलेला आहे. 21 तास 39 मिनिटे इथे रॉंग आहे आणि इथे सुद्धा रॉंग आहे. आपल्याला मिनिटामध्ये याला कन्वर्ट करावंच लागणार आहे, कारण की बघा या ठिकाणी सरळच या ठिकाणी गुणिले 60 करा आणि इथे हे 39 मिनिटे तर जैसे तेच राहणार. या ठिकाणी 0, 6 1 6 आणि 6 2 12, 1260 मिनिटे तर 21 तासाचे झाले. त्याच्यामध्ये 39 हे ॲड केले इकडचे 9 9 12, 1299 मिनिटे आन्सर येणार आहे मित्र. 1299 मिनिटे आहे का ऑप्शनमध्ये? येस, 1299 मिनिटे फोर्थ ऑप्शनमध्ये आहे, म्हणून फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. 8वा प्रश्न बघूया. कृतिकाने मंगळवारी 2.35 आणि बुधवारी 1.15 तास अभ्यास केलेला आहे. असं तिचा अभ्यास 1 8 1 एकूण 1 आठवडाभर म्हणजे 7 दिवस चाललेला आहे. तर तिचा अभ्यासाचा कालावधी किती? इट्स व्हेरी सिंपल. जर समजा 7 दिवस म्हणजे 1 आठवडा दिलेला असेल तर कट ऑफ येतो 4 3चा. हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. या ठिकाणी 2.35 दिसतं. ठीक आहे. गुणिले काय करणार बघा आता? गुणिले 4 करणार. येस. प्लस या ठिकाणी 1.15 आहे बरोबर. गुणिले काय करणार? तर 3 करणार. ठीक आहे. आता याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. 4 पंचे किती? 20. 4 पंचे 20 म्हणजे 2. 4 3 12 आणि 2 किती? 14. 1 4 2 8 किती? 9. 9.40 तास स्टडी झालेला पहिल्या 4 दिवसामध्ये. या ठिकाणी 15 3 45 आणि या ठिकाणी 3.45 तास स्टडी झालेला उर्वरित 3 दिवसामध्ये. या दोहोंची जर का बेरीज केली तर ते 40 आणि 45 येतात 85 आणि मग 9 3 होते 12. 12.85 तास स्टडी झालेला आहे एकूण 1 आठवड्यामध्ये म्हणजे 7 दिवसामध्ये. मात्र आपल्याला त्याला मिनिटामध्ये आणि तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा स्पेशली मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. आपण ते चेंजेस करणार आहोत. 12.85 गुणिले काय करणार? हे जे मिनिटे आहे गुणिले आपण 60 करत असतो. 0 या ठिकाणी टाकला, 6 पंचे 30, 3 साइन 48 48 आणि 3 51. ठीक आहे. आणि इथं 12 तास 51 मिनिटे. हे 2 शून्य कट करून टाकायचे म्हणजे आन्सर आला आपल्याला 12 तास 51 मिनिटे. पण 12 तास 51 मिनिटे आहे की इथं? नाही, रॉंग आहे. मग आपल्याला याला मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि ते कसं बघा. याला गुणिले काय करणार? 60 करणार. ठीक आहे. 0 12 सकम किती? 72 म्हणजे 720 आले. याच्यामध्ये 51 ऍड केले तर बरोबर 771 मिनिटे आन्सर येते. कृतिकाने मंगळवारपासून तर असं सलग तिने 7 दिवस स्टडी केलेला आहे 771 मिनिटांचा. सो 771 मिनिटे थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. 9वा प्रश्न स्क्रीनवर आहे. दिशाने बुधवारी 2.55 आणि गुरुवारी 1.65 तास असा एक एकूण 5 दिवस स्टडी केलेला आहे म्हणजेच कट ऑफ येणार आहे 3 आणि 2चा. 2.55. ठीक आहे. गुणिले किती? 3 प्लस त्याच्यानंतर आहे 1.65 गुणिले किती? 2. ठीक आहे. 3 5 15
हात चालू आला 1 3 5 15 आणि किती होते 16. पुन्हा हातचा 1 3 2 6 आणि किती 7 म्हणजे 7.65 आले. या ठिकाणी बेपंचे किती 10 1 साइन दोन्ही 12 आणि 1 13 पुन्हा 1 बे 1 बे आणि इथं 3 म्हणजेच 3.30 आलेले आहे या ठिकाणी. या दोहोंची करायची प्लस प्लस केल्यानंतर तुम्हाला दिसून येते 65 आणि 30 म्हणजे हे येते 95 पॉईंट 7 आणि 3 किती 10 10.95 तास येतं. मात्र याला कन्व्हर्ट करावं लागते आपल्याला मिनिटामध्ये तासामध्ये किंवा स्पेशली मिनिटामध्ये. आता बघा कसं कन्व्हर्जन होणार आहे. या ठिकाणी 10.95 ठीक आहे गुणिले किती करणार आपण 60 करणार. 0 या ठिकाणी 6 पंचे 30 3 6 9 54 आणि 54 ने 3 किती 57. यस 10 तास 57 मिनिटे आन्सर आलं. 10 तास 57 मिनिटे डायरेक्टच आन्सर आलेला आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. लास्ट क्वेश्चन. जयश्रीने सोमवारी 1.40 आणि मंगळवारी 0.75 तास स्टडी केलेला आहे. एकूण एक आड एक असा एकूण 5 दिवस स्टडी झालेला आहे. तर तिचा अभ्यासाचा कालावधी किती. ठीक आहे सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण सर्वप्रथम काय करणार आहोत तर जयश्रीने सोमवारपासून तर सलग त्याने सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार 5 दिवस स्टडी केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी 3 आणि 2चा कट ऑफ झाला. 1.40 लिहून घेतलं गुणिले या ठिकाणी 3 घेणार आहोत. 0 4 3 12 1 3 2 6 आणि 3 1 3 आणि किती 4 4.20 झाले या ठिकाणी प्लस आता 0.75 गुणिले काय करणार तुम्ही 2 करणार. म्हणजे या ठिकाणी 0.75 प्लस 0.75 म्हणजे 1.5 झाला तो. ठीक आहे बे पंचे 10 1 बे 7 14 आणि 1 किती 15 म्हणजे या ठिकाणी असं होणार आहे 1.50. दोनची जर का बेरीज केली 0.20 आणि 0.50 म्हणजे 0.70 झाले. या ठिकाणी 4 आणि 1 किती झाले 5 म्हणजे 5.70 तास असं राईट आन्सर येते. 5.70 तास हे तासामध्ये झालं. मात्र आपल्याला मिनिटामध्ये आणि तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून 5.70 या 0.70 ला गुणिले 60 करावं लागेल. 0 0 0 0 हे कटे करून टाकायचे. सायन्ससाठी किती 42 म्हणजे 42 मिनिटे आले. 5 तास 42 मिनिटे असं राईट आन्सर येते. 5 तास 42 मिनिटे राईट ऑप्शन आहे थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे अशा प्रकारे आपण एक टाइप्स घेतला आणि त्या टाइप्सचे रिलेटेड 10 प्रश्न सलगतेने समजावून घेतले. तुम्ही सुद्धा ते योग्यरित्या सॉल्व्ह केलेलं असेल अशी आशा बाळगतो. इथेच थांबतो. थँक्यू.